नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, न्यायमूर्तींसमोर किंवा कोर्टामध्ये ज्या गोष्टी मांडल्या जातात, जे पुरावे सादर केले जातात, त्याची कोर्टाच्या सुनावणीमध्ये युक्तिवादातून किंवा समोर येणाऱ्या साक्षी पुराव्यातून शहानिशा होत असते. त्यांनी सांगितलं, ह्यांनी सांगितलं, समोर काय आहे याची जी शहानिशा केली जाते, त्यातून कोर्ट किंवा न्यायमूर्ती एका निष्कर्षाप्रत येत असतात आणि तो निष्कर्ष मिळाला की कायद्याच्या आधारावर न्यायमूर्ती एक निकाल देतात. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या कोर्टासमोर येतच नाहीत किंवा कोर्टासमोर येऊच दिल्या जात नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी कोर्टाच्या समोर किंवा न्यायालयासमोर येत नाहीत किंवा आणल्या जात नाहीत, त्या आल्या नाहीत, तर अनेकदा न्यायाच्या नावावर अन्याय होऊन जात असतो. वरकरणी म्हटलं जातं की हा न्याय आहे, कारण त्याला कोर्टातून आला म्हणून न्याय मानावा लागतो. पण जर कोर्टापासून, सुनावणीपासून ठराविक गोष्टी दडपून ठेवल्या, लोक येऊ दिल्या नाहीत समोर, तर शहानिशा होते, पण ती पूर्णपणे होत नाही. त्यामुळे अनेकदा अर्धवट माहितीच्या आधारावर जो निष्कर्ष काढला जातो तो न्याय म्हटला तरी न्याय नसतो, उलट तो अन्यायसुद्धा असतो. आणि यापूर्वी अशा शेकडो घटना जगाच्या पाठीवर मानवी इतिहासात घडलेल्या आहेत. आणि ही गोष्ट फक्त न्यायापुरती आहे असं अजिबात नाही. आपल्या जगण्यातसुद्धा अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपण ज्याच्यावर आपलं मत बनवतो, त्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या असतात, आपल्यासमोर मांडलेल्या असतात. पण ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्याखेरीज ज्या लपवलेल्या असतात किंवा ज्या गोष्टी आपल्यासमोर येऊ दिल्या जात नाहीत, त्याविषयी गाफील असल्यामुळे आपण या बाजूला किंवा त्या बाजूला वळत असतो आणि आपला निर्णय घेत असतो. रोजच्या बातम्यासुद्धा आता हळूहळू तशा झालेल्या आहेत की हाती असलेली माहिती सांभाळून दिली जाते, लपवून दिली जाते, अपुरी दिली जाते. त्यामुळे सामान्य माणसाच्या, मतदाराच्या, जनतेच्या ज्या भावना तयार होतात त्यावर त्याचं मत बनत असतं. उदाहरण तुम्हाला सांगतो की गेली 10 वर्ष झाली एक खोटा प्रचार सातत्याने चालू आहे की मोदी निवडून आलो तर 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकणार होते, ते 15 लाख कुठे आहेत, माझे 15 लाख पाठवा. हे इतकं ओरडून सांगितलं गेलं की आजसुद्धा काही खुळे लोक ते परत बोलत असतात. पण राजदीप सरदेसाईसारख्या कट्टर मोदी विरोधकाने मोदींविरुद्ध सातत्याने अपप्रचार करणारा असूनसुद्धा चौकशी केली, सगळीकडून माहिती काढली, पण त्यानेही ग्वाही दिली की 2014चा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा असो किंवा नरेंद्र मोदीने केलेल्या प्रचारसभा असोत, त्यात कुठेही प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये घालीन असं आश्वासन दिलेलं नाही. हां, मोदी प्रचाराच्या दरम्यान असं म्हणाले होते की परदेशात काही लोकांनी इतका काळा पैसा दडपून ठेवलेला आहे की तो परत भारतात आणला तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये 15 लाख असेच टाकता येतील. हे एका प्रचारसभेच्या दरम्यान मोदीजी बोलले होते. मी देईन असं मोदी बोललेले नव्हते. मोदींचं म्हणणं असं होतं की भारताबाहेर लपवून ठेवलेला काळा पैसा जो भारतीयांचा आहे तो जर परत आणला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकता येतील. ही जरतरची भाषा होती. पण नाही, मोदींनी 15 लाख रुपये आपण निवडणूक जिंकलो की देणार असं सातत्याने काँग्रेस किंवा भाजप विरोधकांनी एवढं ओरडून सांगितलं की सामान्य माणूससुद्धा 15 लाख रुपये कुठे मिळाले इतकं सहजगत्या बोलतो, कारण त्याच्यासमोर ते खोटं आणलेलं आहे. आणि असं आश्वासन नव्हतं, ते प्रचाराच्या दरम्यान बोललं गेलेलं एक वाक्य आहे आणि जर तरची भाषा आहे हे समजावलं गेलेलं नाही. आणि त्यामुळे जो अडाणी माणूस 15 लाख रुपये कुठे आहेत विचारतो, त्याच्या मनात ही भावना ह्या खोट्या प्रचारातून आलेली असते. आणि असं जगण्यात खूप असतात. तुम्हाला आठवतं, नोटबंदी झाल्यानंतर ज्या नव्या नोटा आल्या त्याच्यामध्ये चिप टाकलेली आहे आणि मग त्या चिपमुळे कुठली नोट कुठे गेली हे मोदी सरकारला
घर बसल्या समजू शकतं असंही मुख्य माध्यमातून ABP काय तो तुमचा आजतक वगैरे सारख्या चॅनेलवरून सांगितलं गेलं होतं. गैरसमज तसे पसरवले जातात, चुकीची माहिती तसरी पसरवली जाते आणि त्यातून माहिती जी येते त्या आधारावर सामान्य माणूस गाफीलपणे आपलं मत बनवत असतो. आता आपण महाराष्ट्रात असतो, आपण मराठी बातम्या ऐकतो, बघतो, वाचतो किंवा त्याच्यावरची चर्चा ऐकतो. पण जी चर्चा आपण ऐकत असतो, ज्या बातम्या आपण वाचत असतो, त्या वाचणाऱ्याने आपल्याला दिलेली माहिती 100% खरी आहे का खोटी ही तपासून बघण्याची फार मोठी सुविधा आपल्याकडे नसते. आणि त्यामुळे जाता जाता कानावर आलेल्या किंवा बघितलेल्या बातम्यांवर आधारित आपलं मत बनतं आणि आपणही भरकटत जाऊ शकतो. आता गंमत बघा की एक आत्ता जी लोकसभा निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या चर्चा चालतात त्यामध्ये भाग घेणारे किंवा बातम्या देणारे भाजप विरोधक असलेले पत्रकार किंवा विश्लेषक हे सातत्याने एक गोष्ट तुमच्या कानी कपाळी ओरडून तुम्हाला सांगत असतात किंवा लिहित असतात की दक्षिणेत भाजपचं आहे काय. दक्षिणेमध्ये भाजपला स्थान नाही. भाजप हा मध्य किंवा उत्तर भारतीयांचा पक्ष आहे. दक्षिण भारतात त्याचं काही नाही. ह्यात तथ्य का नाही मित्रांनो, तर ज्याला दक्षिण भारत म्हणतात त्या दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, तमिळनाडू आणि केरळ ही 5 राज्ये येतात आणि त्या 5 राज्यामध्ये जवळजवळ 130 लोकसभेच्या जागा आहेत. त्या 130 लोकसभांच्या जागामध्ये भाजपला काहीच स्थान नसेल तर मग त्याच भागातून भाजपच्या खात्यात आजसुद्धा 30 जागा आहेत आणि 30 जागा याचा अर्थ जवळजवळ 23-24% जागा दक्षिण भारतातून आहेत त्या भाजपच्या आहेत. मग भाजपला नावाला नाही, औषधाला नाही, हे धादांत खोटेपणा असतो. त्या दक्षिणेमध्येच कर्नाटकसारखं राज्य येतं. कर्नाटकसारख्या राज्यामध्ये भाजपने गेल्या वेळेला 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे जवळजवळ सगळ्या जागा 90% जागा 80% जागा जिंकल्या होत्या. पण सांगितलं काय जातं दक्षिण भारत आणि दक्षिण भारतात कर्नाटक येतो हे तुम्हाला सांगितलं जात नाही. ओरिसा, तमिळनाडू, केरळ, आंध्र हे सांगितलं जातं पण कर्नाटक हा विषयच बोलायचा नाही. इथे गल्लत होते, तुमच्यापासून माहिती लपवली जाते आणि मग त्या माहितीच्या आधारे तुम्ही जे मन बनवलेलं असतं, मत बनवलेलं असतं ते चुकीचं होतं आणि मग त्यामध्ये फरक पडला की आपल्याला नवल वाटतं. आता जसं कर्नाटक हा दक्षिण भारत मानला जातो आणि त्याच्या 28 पैकी काय त्या 25 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या, तशा तेलंगणा हा पण दक्षिण भारत मानला जातो आणि त्या दक्षिण भारतात असलेल्या तेलंगणाच्या 17 पैकी 4 जागा भाजपने जिंकल्या होत्या. 17 पैकी 4 याचा अर्थ काय जवळजवळ 25%. इथे गल्लत केली जाते की नावाला पण भाजप नाही आहे. कधीतरी एकदा कन्याकुमारी पण 1-2दा भाजपने तमिळनाडूत जिंकलेली आहे. सांगण्याचा हेतू असा की ज्या वेळेला अशा माहितीचा मारा केला जातो तेव्हा आपणही त्या दृष्टीने हळूहळू बघायला लागतो. समोर असेलसुद्धा, दिसत असेल तरी आपला विश्वास बसत नाही. आज तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारे अण्णामलाई या नव्या भाजप तरुण नेत्याने धुमाकूळ घातलेला आहे त्याचा जो प्रभाव आहे त्याविषयी मी यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे. पण आज मी तशाच उत्तरेकडच्या पंजाब या राज्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. हे मुद्दा मी सगळी पार्श्वभूमी सांगितली कारण पंजाबमधलं जे पंजाब हे 13 खासदारांचं राज्य आहे, तसं मध्यम आकाराचं राज्य आहे. पण भाजप पंजाबमध्ये नावालाही नव्हता ही वस्तुस्थिती आहे. दीर्घकाळ पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचं स्थान म्हणजे अकालींच्या बरोबर फरफटणारा राष्ट्रीय पक्ष असं होतं. अकाली दलाने त्यांना 3-4 जागा द्याव्यात, त्यातल्या 2 जागा निवडून आल्या, भाजप खुश. आणि शीख समाज हा भाजपच्या हिंदुत्वाविरुद्ध कसं आहे हे कानी कपाळी ओरडून सांगितलं जात होतं. पण कधीही आपल्याला हे गोष्ट सांगण्यात आली नाही की पंजाबमध्ये अकाली हा जसा शीखांचा पक्ष आहे तसाच त्याच्याशी टक्कर देणारा दीर्घकाळ त्याच्याशी लढणारा पक्ष कुठचा होता तो काँग्रेस पक्ष होता. अकाली किंवा काँग्रेस हे आलटून पालटून सत्तेत येत होते. मग अकाली हा जर शीखांचा पक्ष असेल तर प्रत्येक वेळेला शीख मुख्यमंत्री करणाऱ्या काँग्रेस पक्ष हा कोणाचा म्हणायचा. मग काँग्रेस हा पण
मुख्यमंत्रीच शीख करतो, तर काँग्रेस हा पण शिखांचा पक्ष आहे का? नाही. काँग्रेसलाही चांगली शिखांची मतं मिळतात, पण प्रामुख्याने काँग्रेसला मिळणारी मतं ही शिखांपेक्षाही मोठ्या संख्येने हिंदू मतांची आहे. हिंदू मतं फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाला मिळत होती. याचं कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असला आणि त्याचं पंजाबमधलं प्रमुख नेतृत्व हे शीख असलं तरी ते कडवं धर्मांध खलिस्तानी मनोवृत्तीचं नेतृत्व नाही आहे. उलट खलिस्तानला कडाडून विरोध करणारा जो पंजाबमधला शीख वर्ग आहे तो काँग्रेसमध्ये होता. आणि म्हणूनच आपल्याला शीख अतिरेकी जे आहेत त्यांच्या विरोधात संरक्षण देणारा पक्ष म्हणून हिंदू समाज जो आहे त्याचा ओढा कायम काँग्रेसकडे राहिला. कारण भाजप हा सतत अकालींच्या मागे फरफटत राहिला आणि अकाली म्हणजे एक प्रकारे खलिस्तानींचे समर्थक हे गृहीत होतं आणि त्याच्या परिणामी हिंदू समाज पंजाबमधला मोठ्या प्रमाणात हा अकाली दलाच्या विरुद्ध राहिला. आणि म्हणून भाजप स्वयंभूपणे हिंदूंचा पक्ष म्हणून पंजाबात उभा राहत नसल्यामुळे पंजाबचा मतदार मोठ्या प्रमाणात हिंदू आहे. जवळजवळ 35% आसपास पंजाबमध्ये हिंदू समाज हिंदू मतदार आहे. पण तो कधीही भाजपच्या बाजूने उभा राहिला नाही. भाजप तिथे वाढला नाही. अगदी हिंदू असूनही हिंदू लोकांनी भाजपला जवळ केला नाही. कारण भाजप हा अकालींच्या मागे शीख पक्षाच्या मागे फरफटत होता. या वेळेला पहिल्यांदा वेगळा फरक पडलेला आहे की भाजप स्वयंभूपणे उभा राहतोय आणि भाजप म्हणजे हिंदूंचा पक्ष ही भाजपने किंवा भाजपच्या विरोधकांनी करून दिलेली ओळख आहे. त्याचा परिणाम पंजाबमध्ये होताना दिसतोय. आजपर्यंत पंजाबमध्ये राजकारण करताना जे लोक शीख अतिरेकी किंवा खलिस्तानी मनोवृत्तीच्या विरुद्ध होते असे जे लोक होते ते काँग्रेस पक्षात होते. ते मोठ्या प्रमाणावर गेल्या 2 वर्षामध्ये हळूहळू करत भाजपमध्ये दाखल झालेले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये आलेले आहेत. अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना पंजाब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील जाखड हे सुद्धा आता भाजपमध्ये आलेले आहेत. अगदी काल परवा अगदी यातलं तुम्हाला ज्याला आपण निकष म्हणतो कसोटी म्हणतो की भाजप हा हिंदूंचा पक्ष नाही किंवा खलिस्तान मनोवृत्तीच्या विरोधी उभा राहणारा पक्ष नाही. म्हणूनच भाजपपासून दूर असलेले अनेक लोक गेल्या 1.5-2 वर्षामध्ये हळूहळू करत भाजपला जोडले गेले. त्यामध्ये बिट्टू नावाचा काँग्रेस पक्षाचा एक विद्यमान खासदार आहे. हा बिट्टू गेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून आलेला होता. आत्ताच्या 24च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्या बिट्टूला उमेदवारीसुद्धा दिली होती. पण ती उमेदवारी झिडकारून बिट्टू काल परवा भाजपमध्ये दाखल झाला. भाजपने त्याला तिकीट दिलेलं आहे आता. पण तो भाजपमध्ये का आला आणि कधी आला हे लक्षात घेण्यासारखं आहे. बिट्टू हा अकालींचा कट्टर विरोधक पण शीख आहे. तो खलिस्तानी मनोवृत्तीच्या विरोधातला आहे. या बिट्टूने भाजपमध्ये कधी प्रवेश केला मित्रांनो? ज्या दिवशी मध्यंतरी गेले महिनाभर एक गोष्ट चालू होती की अकाली आणि भाजप युती होणार, अकाली आणि भाजप युती होणार. पण जोपर्यंत अकाली भाजप युतीच्या गप्पा चालू होत्या तोपर्यंत हा बिट्टू काँग्रेस पक्षात होता पण भाजपत आला नाही. अमरिंदर सिंग, सुनील जाखड यासारखे पंजाबमध्ये भाजपचे नवे नेते आहेत त्यांनी शेवटपर्यंत कडाडून दिल्लीच्या भाजपच्या हायकमांडशी संघर्ष केला की अकालींशी युती नको आहे, आपण स्वबळावर उभे राहू. आणि अखेरीस अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी स्वबळावर पंजाब लढवायचा ठरवला आणि अकालींना शेवटचा नकार दिला. त्यानंतर हा बिट्टू नावाचा काँग्रेसचा खासदार हा भाजपत दाखल झाला. पुढे जर अकालींबरोबर भाजप युती करणार असेल तर त्याला भाजपत यायचं नव्हतं आणि तो सुद्धा शीख आहे लक्षात घ्या. अमरिंदर सिंग यांची पत्नी स्वतः ती सुद्धा काँग्रेसची खासदार होती. ती पण आत्ता भाजपत आलेली आहे. पटियाला म्हणून काय कुठून ती निवडून येते. सांगायचा हेतू असा की भाजप हा सगळ्यात पहिल्यांदा इतक्या वर्षाच्या कालखंडानंतर भाजप पहिल्यांदा
स्वबळावर पंजाबच्या निवडणुका लढवतो आहे आणि पंजाबच्या निवडणुका लढवताना भाजपने सरळ सरळ हिंदुत्ववादी पक्ष हा आपला चेहरा बनवलेला आहे, आपली ओळख बनवलेली आहे. त्यातच काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राजकारण केलेले अनुभवी नेते भाजपकडे आलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा भाजप हा पंजाबमध्ये एक स्वावलंबी स्वाभिमानी पक्ष किंवा स्वयंभू पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे. आणि म्हणून आजवरच्या निवडणुका पंजाबमधल्या त्यावेळचा भाजप आणि आजचा भाजप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाब हे आणखी एक राज्य आहे की जिथे भाजपच्या बाजूने चमत्कार घडताना आपल्याला बघायला मिळणार आहे, चमत्कार घडताना बघणार होतो. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तर मग आणखीन एक तपशील जो आजपर्यंत आपल्यासमोर आणला जात नाही. पंजाब म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात एक सोपी गोष्ट येते की पंजाब म्हणजे शीखांचा प्रांत आहे, तिथे बहुसंख्य शीख आहेत. बहुसंख्य शीख असले तरी मोठ्या प्रमाणावर पंजाबमध्ये हिंदू समाज आहे, दलित समाज आहे आणि शीखांमध्ये सुद्धा एक फार मोठा दलित समाजाचा घटक आहे. हा दलित समाजाचा घटक यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने उभा राहायचा. पुढल्या काळात कांशीराम यांचा उदय झाला, बहुजन समाज पक्ष उदयाला आल्यानंतर पंजाबमधला दलित समाज हा मोठ्या प्रमाणावर BSPच्या बाजूने गेला होता. 2014 नंतर आम आदमी पक्षाचा उदय झाला तेव्हा हा सगळा दलित शीख समाज आणि बाकीचे दलित हे मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षाकडे झुकत गेले आणि हिंदूसुद्धा मोठ्या प्रमाणावर, हिंदू समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर अकालींच्या विरोधात आम आदमी पक्षाबरोबर गेला. आणि म्हणून यावेळेला पहिल्यांदा सरळ सरळ हिंदू हा चेहरा घेऊन किंवा खलिस्तानी प्रवृत्तीच्या विरोधात म्हणून दंड थोपटून भाजप जेव्हा पंजाबच्या निवडणुका लढवतोय तेव्हा एक मोठा फरक पडणार आहे. तो म्हणजे खलिस्तानी मनोवृत्तीच्या विरोधी असलेला शीख समाज आणि हिंदू म्हणून उजळ माथ्याने जगू पाहणारा हिंदू समाज जो आजपर्यंत अशा दबलेल्या मनस्थितीत होता किंवा काँग्रेसबरोबर जात होता, तो मोठ्या प्रमाणावर भाजपकडे येणार आहे. आणि याची चिन्ह तुम्हाला दिसायला लागलीत. आम आदमी पक्षाचा एक खासदार, विद्यमान खासदार, अगदी अलीकडे पोटनिवडणुकीत निवडून आलेला पंजाबी तो आम आदमी पक्षाचा खासदार रिंकू म्हणून, तो पण भाजपत आला. हा काँग्रेसचा खासदार जो कट्टर खलिस्तानी विरोधी आहे तो भाजपत आला. आणि त्याच्या पलीकडे आम आदमी पक्षातले पण जवळजवळ 6-7 आमदार, विद्यमान आमदार हे आपला पक्ष सोडून भाजपत दाखल झालेत. याचं कारण आम आदमी पक्ष हळूहळू खलिस्तानी प्रवृत्तीला चुचकारताना दिसतोय. आणि त्यामुळे खलिस्तानी मनोवृत्तीच्या विरुद्ध असलेला आणि हिंदू म्हणून उजळ माथ्याने जगू पाहणारा जो पंजाबमधला एक 30-40% मतदार आहे, 30-40% असलेला मतदार हा काँग्रेसला आणि आम आदमी पक्षाला सोडून भाजपकडे येणार आहे. आणि सुदैवाने ज्याला स्थानिक नेतृत्व म्हणता येईल असं पंजाबमधले अमरिंदर सिंग त्याचं नेतृत्व करणार आहेत, सुनील जाखड त्याचं नेतृत्व करणार आहेत. हे ओरिजिनली काँग्रेसचे आहेत. पण अमरिंदर सिंग यांचं कौतुक लक्षात घ्या मित्रांनो. अमरिंदर सिंग काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, पण 5 वर्षापूर्वी जेव्हा पुलवामा आणि बालाकोट झालं तेव्हा पक्षाची भूमिका झुगारून अमरिंदर सिंग हे मोदी सरकारचं समर्थन करायला ठामपणे उभे राहिले होते. राहुल गांधी किंवा काँग्रेसचं नेतृत्व काहीही बोलत असो, पण अमरिंदर सिंग यांनी बालाकोट प्रतिहल्ल्याचं समर्थन केलं होतं आणि पुलवामामधल्या घटनेला भारतावरचा हल्ला मानला होता. इतके ते खलिस्तान विरोधी मानसिकतेचे नेतृत्व करणारे आहेत आणि हे नेतृत्व आज भाजपकडे आहे. आणि म्हणूनच लोकसभेच्या
2024च्या निवडणुकीमध्ये मी सतत सांगतो की 3 राज्यामध्ये मोठा चमत्कार होताना आपण बघणार आहोत. त्यापैकी एक मी आधीच सांगितलं बंगाल असेल, दुसरं तमिळनाडू आहे आणि तिसरं पंजाब हे राज्य असणार. आणि हे मी कशाच्या आधारावर सांगतो आहे की मलासुद्धा जी माहिती यापूर्वी नव्हती, अलीकडल्या काळात मी हिंदी यूट्यूब चॅनेलवर जात असतो, त्यांच्याकडून मला जी माहिती मिळत असते त्या माहितीतूनही नवी नवी माहिती माझ्याकडे आलेली आहे की पंजाबमधला भाजप हा हिंदू पक्ष नव्हता, तो काँग्रेसकडे तिथला हिंदू समाज हिंदू पक्ष म्हणून पाहत होता आणि त्याचा फायदा अकाली विरोधात काँग्रेसला मिळत होता. यावेळेला पहिल्यांदा तो हिंदू मतदारांचा भावनेचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे आणि तिथेच काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सपाटून मार खाणार आहेत. आणि म्हणून जसा बंगालमध्ये, जसा तमिळनाडूमध्ये चमत्कार घडेल असं मला वाटतं, तसा मोठा चमत्कार यावेळेला आपल्याला पंजाबच्या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.